आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणमध्ये उद्धव सेनेची वीज वितरण कार्यालयावरती धडक. वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे वीज ग्राहक हैराण झालेत. याचा जाब विचारण्यासाठी आज उद्धव सेनेने कल्याण पूर्वेतील टाटा नाका येथील वीज वितरण कार्यालयात धडक दिली. कार्यालयातील अधिकारी वर्गास या प्रकरणी जाब विचारला. वीज ग्राहकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय. कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाची आज भेट घेण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर रमेश जाधव, शहर प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख बोडारे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जात आहे. मात्र पावसाळ्यात थोडा जरी वारा सुटला तर वीज पुरवठा खंडित केला जातो. हीच आहे का आमची स्मार्ट सिटी असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच रस्ते रुंदीकरण झालेत, रस्त्यातील विजेचे पोल हटवले नाहीत, रस्त्यावर विजेच्या तारा लोंबकळत आहेत, काही विजेचे पोल हे धोकादायक झालेत. वीज ग्राहकांनी वाढीव बिले दिले जातात. वीज पुरवठा सेवेत सुधारणार नाही, मात्र वीज बिल वाढीव येते. वीज पुरवठा खंडित झाला तर तो केव्हा पूर्णवत होईल याची विचार करणाऱ्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीत. यात वेळीच सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीला देण्यात आला. त्याचे लाडके पंतप्रधान यांनी अगदी मोठ्या गाजावाजा केला होता की स्मार्ट सिटी होणार, स्मार्ट सिटी होणार भारतामध्ये. त्यापैकी कल्याण सुद्धा स्मार्ट सिटी होणार होती. पण आज या स्मार्ट सिटीची तथाकथित त्यांनी जी सांगितली होती त्यापैकी त्याची अवस्था अशी बघा होते की थोडासा वारा आला तरी लाईट जाते. म्हणजे 24 तास लाईट बंद होते. रस्त्यामध्ये खांब आहेत, खांबाच्या मधून रस्ता गेला अशी अवस्था गेल्या वर्षानुवर्ष तशीच आहे. सडलेले पोल जवळपास 100च्या आसपास आमचे सर्व पदाधिकारी निवेदन 100 सडलेले पोल कधी धोकादायक अवस्थेत खाली पडू शकतात. रस्त्यावर लटकणाऱ्या वायरी मग ट्रॅफिकच्या एखादा मोठा उंच ट्रक गेला तरी त्या वर करायला लागतं अशा प्रकारची अवस्था आणि भयानक बिल वाढलेले. याचं समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही, फक्त पॉलिसी डिसिजन आहे. पॉलिसी कोण ठरवते? सरकार ठरवते. लोकांना रोज दिवसातून एक वेळा तरी लाईट जातेच आणि एखादा एक फिडर बंद झाला तर त्याच्यावर पर्याय व्यवस्था सुद्धा नाही. म्हणजे काही वेळा 24 तास लाईट नाहीये. लोकांनी तक्रारी केल्यानंतर MACBच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर येत नाहीत. लाईट कधीपर्यंत येईल? वाढलेली बिल आहेत किंवा चुकीची बिल वारेमाप बिलं दिलेली आहेत. त्याची तक्रार करायला गेल्यानंतर तिथं तक्रारीचं व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आणि महिने असेच हे वाढवले जातात. एक तर रिडिंग घेत नाहीत. त्याच्यानंतर आता जो स्लॅब आहे मागच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सरकारने हे केलेले लाईटची बिलं जवळपास 15 ते 20% वाढवलेली आहेत. लाईटमध्ये सुधारणा नाही, पण लाईटच्या बिलामध्ये सुधारणा होते. दरवर्षी वाढतच जात आहेत. कधी डिपॉझिट घेत आहेत, मनमानी चाललेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिष्टमंडळ, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकारी अभियंता दवड साहेब यांना भेटलो. त्यांना सगळ्या तक्रारी सांगितलं. त्यांनी मिनिट तयार केलेले आहेत आणि या सर्व तक्रारी प्रत्येक विभाग म्हणजे खडेगोरले असेल, काटीमानवी असेल, वालदुनी असेल, तिसगाव असेल, कोचेवाडी असेल, कल्याण पूर्वच्या संपूर्ण परिसरातला एकदा 8 दिवसामध्ये बदल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी कंडक्टर बदलण्यापासून सर्व ते नाही झालं तर शिवसेनेच्या पद्धतीनेच आंदोलन कर याची सूचना आम्ही त्यांना दिलेली. ते करतील, याच्यामध्ये सुधारणा होईल. वारंवार लाईट जाणार नाही याची खात्री त्यांनी दिली. तसं करतील. न केल्यास आम्ही आंदोलन करू. धन्यवाद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.